हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर नवऱ्याचा पगार झाला की आपल्याला पहिलं काम असतं की किराणा घेऊन येणे. आणि मी नेहमीप्रमाणे डीमार्टलाच किराणा आणायला जाते, कारण इकडं भाषेचा थोडा प्रॉब्लेम होतो. आपली भाषा त्यांना मराठी एवढी समजत नाही, म्हणजे त्यांना जास्त करून हिंदी समजते. इकडं बँगलोरमध्ये हिंदी, इंग्लिश आणि कन्नड या भाषा चालतात. तर मग मी डीमार्टला गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारचे सॉस, स्नॅक्स घेऊन आलेले आहे. आपण महाराष्ट्राची मराठी माणसं, तर आपल्याला भेळीशिवाय काही जमत नाही. तर मग मी काय केलं, हे गार्लिक मिक्सचरची शेव घेऊन आले आणि त्याबरोबर एक भेळपुरीचं सॉस पण घेऊन आलेले आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान अशी टेस्ट लागते या ह्या सॉसची, किंवा चटणी म्हणा, काही पण म्हणा. मी ते लगेच त्याची भेळ पण बनवली आणि खूप छान अशी या भेळीची टेस्ट लागलेली आहे. मला तर खूप आवडली. जर तुम्ही कधी डीमार्टला गेला तर अशा वेगवेगळ्या वस्तू ट्राय करून पहा. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पापड भेटतात, लोणची, असं खूप काही तळण्याचे कच्चे पापड पण असतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे कपडे, छोट्या मुलांचे, मोठ्या माणसांचे, किंवा टी शर्ट, जीन्स, टॉप, लेडीजचे पण टॉप वगैरे, असं खूप काही अवेलेबल असतं. आणि ते पण कमी कमी किंमत नाही म्हणता यायचं, पण आहे ना थोडाफार डिस्काउंट प्रत्येक वस्तूवरती असतो. तसेच तुम्ही पाहू शकता, मी स्टार्टिंगलाच दाखवलं की बिलामध्ये आपण किती 3-4 हजाराचं सामान जरी घेतलं तरी 500-600 रुपये इझिली त्याच्यावरती आपले सेव्ह होतात. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पहा, इथे खूप छान छान अशा मुलींच्या वेगवेगळ्या व्हरायटीच्या चपला आहेत. तर पृथ्वीने तिथेच एक सँडल म्हणा किंवा शूज म्हणा पायात घातले आणि स्वतःचे बाजूला काढून फेकले, आणि मला वरून म्हणतो की ते नको, आता हे घे मला. असं खूप छान छान असं तिथं व्हरायटी होतं. त्याला प्रत्येक चप्पल घालून पाहिजे होती. तर आम्ही ट्राय करून पाहत होतो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण तुमचे शॉपिंगमधून म्हणा, किराण्यातून पैसे वाचवत जा. डीमार्टच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये शाखा आहे. तर चला मग लवकर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.